हरी जय जय राम कृष्ण हरी तुलसी और
Boy.
लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
समसुखे विन हरे हरेचे समसुखे समाधी हरीचे समसुखे समाधी हरेचे समसुखे न साधेल बुद्धीचे वैभव अन्य नाही.
समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासी आपुलिया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांसी भावाचे अवतरविती खुण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासे ते नमस्कारोणी आता समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आदरणीय वंदनीय पूजनीय आमचे तीर्थस्वरूप अण्णा यांचं अमृत महोत्सवी हे वर्ष आहे त्या निमित्तानं हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अण्णांच्या बाबतीत सुरुवातीला एक दोन वाक्य मी उच्चारतो आणि माझ्या सेवेकडे येतो। आम्ही वैष्णव सदनला 1995-96 साली राहत होतो। त्यावेळेस वय फार लहान होतं आणि मी एक रुबाबदार देखणं व्यक्तिमत्व दर एकादशीला माऊलीच्या एकादशीला पाहायचो। मी अण्णांच्या बाबतीत बोलत होतो। वय लहान होतं 1995-96 साली वैष्णव सदन गुंडरे आळी पांडुरंग महाराज घोलेंच्या त्या सदनामध्ये आम्ही राहत होतो आणि दर माऊलीच्या एकादशीला एक देखणं व्यक्तिमत्व 8:30-9 वाजले की असा एक सोगा हातामध्ये असायचा आणि रुबाबदार असे चालत आणि त्यांच्याबरोबर 10-15 मंडळींचा घोळका असायचा आणि मी त्या वरतून पहिल्या मजल्यावरून पाहायचो कोण आहे हे व्यक्ती असे लाल बुंद चेहरा तेज ती छाती अशी भरदार मला असं वाटायचं असा वाघ जसा काय वाघ चाललाय गल्लीतून म्हणजे आणि ते मावळचे वाघ आहेतच याबद्दल काही संशयच नाही आणि त्यांचे हे सवंगडी मावळातले की ज्यांच्या समवेत अण्णांनी भक्तीचा आनंद लुटला पंढरपूरची वारी माऊलीची वारी सगळे मिळून भजन करायचे तर मी पाहत राहायचो त्या रूपाकडे आणि मी हे सुद्धा पाहिलेलं आहे की अण्णा गल्लीतून चालले आणि ती 10-15 मंडळी बरोबर असायची दर्शनाला निघालेले की लोक वळून वळून पाहायची कोण आहे हा माणूस कोण आहे। आजारामुळे नंतर शरीर खालवलं पण तो काळ त्यांचा एकदम भरारीचा होता। ते रूप काय माझ्या डोळ्यातून रूपी जडले लोचन पायी स्थिरावले म्हणे ते रूप जे डोळ्यात जडलंय अण्णांचं ते अजूनही तसंच आहे।
त्या अण्णांची वाटचाल आता ह्या अमृत महोत्सवी वर्षाकडे झालेली आणि त्या निमित्तानं हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आवाज माझा सगळ्यांना स्पष्ट येतोय का? याला गेन द्यावं जरा, असा मोकळा आवाज नाही. त्या निमित्तानं मी हा अभंग जो घेतलेला आहे हा हरिपाठातला सर्वांच्या परिचयाचा. हरिपाठ हा दिसायला जरी त्याची अल्पकाया असेल, दुसरा माईक द्यावं नाही तर मी माईक विना बोलतो, हा इतका विक्षेप. जळतात, अजून जळाली नाही पण जळू शकते. हे बिचारा, त्यांना काही दोष नाही, आमचं प्रारब्ध वाईट आहे. अभंगावर येतो मंडळी. त्यात आजचा अभंग थोडा वेदांत धाटणीचा आहे आणि आज समाधीचं वर्णन आहे पूर्ण. हरिपाठ हा अल्प काय जरी दिसत असला तरी एक संस्कृतामध्ये एक सूत्र आहे. सूत्र कशाला म्हणतात? अल्प अक्षर असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभन अनवद्यांच सूत्रम सूत्र विदो विदुहु. त्याचा अर्थ सांगतो मराठीत. जे अल्प असतं पण अर्थाने विश्वाला जिंकण्याची ताकद ठेवतं त्याला सूत्र असं म्हणतात. सूर्य उगवल्यानंतर, सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याचं जे बिंब असतं ते बिंब बचकेची एवढे बचक भर बिंब असतं, पण प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. या समोरच्या मॉनिटरला आवाज. तसं हरिपाठ हा दिसायला लहान पण त्यात किती अर्थ भरलेला आहे आता आपल्या चिंतनामध्ये आपल्याला दिसेल. आजच्या ह्या कीर्तनामध्ये सगळाच अभंग होणार नाही. त्याचं एक चरणही इतकं आहे की या अभंगावर कमीत कमी 7-8 कीर्तनं केल्यानंतर मनाजोगा अर्थ सांगता येईल. खूप अर्थ यामध्ये दडलेला आहे. तरी मी प्रयत्न करतो अभंग पूर्ण करण्याचा. पण सुरुवातीलाच अभंगामध्ये समाधी हा शब्द आहे मंडळी. आणि या समाधीचे प्रकार इतके अवघड आहे की ते ऐकता ऐकता काही मंडळींना समाधी लागू शकते. पण मला जर वाटलं असं बोलता बोलता की आता हे जड चाललंय लोकांना, तर मी हळूच विषय दुसरीकडे नेईल. आता एक जणांना जांभळी आलेली पण मी त्यांच्याकडे पाहून बोलत नाहीये, पण त्यांनाही कळालं का मला कळालंय ते. आमचा हा कॅमेरा सतत फिरत असतो आणि जिथे चूक आहे तिथे पटकन तो हेरतो कॅमेरा. कधी कधी कीर्तनात लोक तंबाखू खातात पाठीमागचे, त्यांना वाटतं आपण फार गपचूप चोळतोय, पण ते आमच्या लक्षात येतं. फक्त आम्ही अपमान करत नाही. पण कीर्तनामध्ये अशा मशेरी तंबाखू वगैरे खाऊ नये. ते हरिकथेचा अपमान आहे, विष्णूचा अपमान आहे साक्षात. असो, अवघड जाईल सुरुवातीला. जर जीवाचे कान करून ऐकलं तर फार सोपा विषय, तितका काय अवघड नाहीये. हरिपाठामध्ये काय काय दडलंय ते तर पाहूया थोडं. आता गुलाबाची फुलं आहेत सगळ्यांचे चेहरे, पण एखाद्याचं जरी सूर्यफूल झालं आणि एखाद्याने जरी मला जवळ बोलवलं तरी मी लगेच विषय बदली करेल. पण लगेचच्या लगेच जवळ बोलू नका, थोडा दम धरा. तुम्ही मंडळी मला थाप देत चला मधून. 4-5 वाक्यातून एखाद्या फुल स्टॉपला द्यायची 2 वाक्यांच्या मध्ये. काय माहितीये का, डोंबऱ्याला जर सांगितलं का ही 7 फुटाची दोरी आहे तिच्याहून उडी मार, तो म्हणतो 10 फुटाची कर पण खाली वाजव. आलं का नाही लक्षात? त्याला वाजवल्याशिवाय उडी मार. आम्हाला थाप ऐकली नाही की आमची अक्कल बंद होते. वाजवणारे तयारीचे आहेत दोन्ही. आपण परत त्यांचं परण एक ऐकूया शेवटी. मी आता आपल्याला बरोबर 35 मिनिटं उरलेली आहेत. मी पटापट 8:30 पर्यंत आपल्याला संपवायचं आहे. पुढे एक परण ऐकूया 5-10 मिनिटाचं आणि पुढे 8:45ला सत्कार आहे. त्यामुळे 35 मिनिटांमध्ये मला समाधीचे 4 प्रकार सांगायचे आहेत. पहिलं चरण मी सांगतो आपल्याला. समाधी हरीची समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी. हरीची समाधी साधायची असेल तर तिथे द्वैत बुद्धी कामाची नाही, तिथे अद्वैत बुद्धी लागते. अद्वैत द्वैत जिथे नाही तिथे मी आणि माझं नाही, है की नाही? जिथे आपलं आणि तुझं नाही
जिथे भेद भाव नाही, जिथे केवळ आहे, जिथे एकच एक आहे, जिथं एक म्हणायला सुद्धा दुसरा कोणी एक नाही, असं ते एक तत्व आहे. लक्षात येते? जे तत्व इतकं एक आहे की त्या एक तत्वाला एक म्हणण्यासाठी सुद्धा तिथे दुसरा कोणी एक नाही, त्याचा तोच आहे. असं जे अद्वैत तत्व आहे, त्या अद्वैत तत्वामध्ये पोचल्याशिवाय हरीची समाधी साधता येत नाही. मग ती समाधी ज्ञानोबारायांची आहे. ती 4 प्रकारची, एक योग समाधी, एक भाव समाधी, एक ज्ञान समाधी आणि एक प्रेम समाधी. या 4ही समाधीचा समावेश माऊलींच्या समाधीमध्ये कसा होतो, माऊली या 4ही समाधीने कशा युक्त आहेत, याचं निरूपण मला करायचंय. वेळ थोडा, त्यामुळे मी पटापट सांगतो, जीवाचे कान करून ऐका. पहिल्यांदा आहे योग समाधी. समाधी म्हणजे काय? हे पोरांनो इकडे पहा. ती मोबाईल साधनं आता बंद करा. समाधी म्हणजे काय ऐका बारकाईने, कारण परत तुम्ही मला शिव्या द्याल का खूपच जड सांगितलं, अवघड डोक्यावरून गेलं. लक्ष देऊन ऐकलं का सगळं समजत असतं, पण पूर्ण लक्ष देऊन ऐका. मी माझ्या गुरूंच्या कृपा प्रसादाने जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सांगण्याचा जरूर प्रयत्न करणार आहे. समाधी म्हणजे काय? समाधी, ती समाधी समजली म्हणजे हे 4 प्रकार समजतील. समाधी म्हणजे सम आधी, ज्याच्यामध्ये चित्त समत्वाला प्राप्त होतं, समान होतं, ज्याच्यामध्ये चळढळ होत नाही, ज्यामध्ये वाढ किंवा कमी होत नाही, जे अखंड आणि परिपूर्ण स्वरूपाचं होतं त्याला समाधी असं म्हणतात. आता एक ओवी आहे माऊलींची समाधीबद्दल. मागील पैसू हरपे पुढे होणार ते ठाके, ऐशिया भूमिके समाधी राहे. समाधी साधली जाते म्हणजे काय होतं तर जेव्हा तुम्ही समाधीचे क्षण अनुभवता, प्रत्येकाने अनुभवलेत, ते कुठे अनुभवलेत मी सांगतो, पण हे वर्णन ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल ही झलक तर मलाही लागली होती एका क्षणासाठी, पण ती अव्याहात टिकली नाही. पहा समाधीची व्याख्या माऊली काय करतात. मागील पैसू हरपे, मागील सगळं जे काही मेमरी मध्ये भरलेला आहे जो डाटा तो सगळा डिलीट होतो त्या क्षणी. मागचं सगळं मनुष्य विसरतो आणि पुढे विचार करण्याची जी गती आहे ती बंद होते. पुढील पैसू हरपे, मागील स्मरावे ते ठाके, मागचं स्मरण होत नाही आणि पुढचा विचार बंद होतो. अशा वृत्ती संधी कालामध्ये ऐशिया सरीसे भूमिके समाधी राहील. म्हणजे काय होतं पहा, वृत्तीचा संधी काल. वृत्ती म्हणजे काय? वृत्ती म्हणजे विचार. एक सारख्या मनामध्ये वृत्त्या चालू असतात. वृत्त्या म्हणजे विचार. मनुष्याला जर विचारलं बाबा रे तुझ्या 1 मिनिटामध्ये तू किती विचार केले ते सलग सांग बरं, तर त्याला सांगणं कठीण आहे. हजारो विचार करतो मनुष्य, हजारो. तुम्ही कधी शांत व्हा. आपण ते आपल्याला कळत का नाही माहिती का? आपण प्रवाहाच्या पाण्यात आहे. प्रवाहाच्या पाण्यात असल्यामुळे प्रवाहाचा वेग कळत नाही. तो वेग त्या प्रवाहाच्या कडेला, त्या नदीच्या कडेला जो आहे त्याला कळतं प्रवाह किती वेगवान आहे. तसं आपण विचारामध्ये असल्यामुळे त्या विचारांचा प्रवाह आपल्याला कळत नाही. 1 मिनिटामध्ये मनुष्य हजारो विचार करतो. ते विचार जर त्यांनी थांबवले, काय करायचं, कसं थांबवायचं, त्याला वृत्ती संधिकाल आधी सांगतो, मग कळेल. आपण श्वास घेतला, आपण श्वास घेतला आणि घेतलेला श्वास अजून सोडला नाही, हा 2 श्वासांमधला संधिकाल आहे. सूर्यनारायण मावळले पण अजून अंधार झाला नाही, हा दिवसाचा आणि रात्रीचा काय आहे? संधिकाल. ठीक आहे. पापणी पडली पण अजून उठली नाही, तो दृष्टीचा काय आहे? संधिकाल आहे. तसा विचारांचा एक संधिकाल आहे. एक विचार बुडाला आणि दुसरा अजून केला नाही. लक्षात येतं? एक विचार तुम्ही थांबवला, बुडाला, त्याचा विचार करायचा नाही, तो संपला, पण दुसरा विचार अजून केला नाही. अशा 2 विचारांच्या मध्ये जो वृत्ती संधिकाल असतो तिथे आत्मतत्व आहे.
तिथे आहे ब्रह्मतत्व, तिथे आहे हरी, तिथे आहे विठ्ठल. आणि त्या आत्मतत्वाचा, त्या हरीचा, त्या विठ्ठलाचा साक्षात्कार करायचा असेल तर दोन विचारांमधलं अंतर लांबवलं पाहिजे तुम्हाला. आणि ते अंतर कसं लांबवायचं? जर योगाने लांबवलं तर त्याला योग समाधी म्हणतात. ते दोन विचारांमधलं अंतर भावनेनं थांबवलं तर भाव समाधी म्हणतात. ते अंतर ज्ञानाने थांबवलं तर त्याला ज्ञान समाधी म्हणतात. आणि ते दोन विचारांचं अंतर प्रेमाने थांबवलं तर त्याला प्रेम समाधी म्हणतात. हळूहळू याचा विचार पाहू. आता त्या दोन विचारांमधलं अंतर तुम्ही थांबवलं म्हणजे बसलात तुम्ही ध्यानाला, नामचिंतन करताय. नामचिंतनानंतर वृत्ती स्थिर झाली आणि स्थिर झाल्यानंतर तो विचार बुडून गेला एक, आणि तुम्ही ठप्प झाले, दुसरा विचार अजून आला नाही. या दोन विचारांमधलं अंतर जर तुम्ही 2 मिनिटांपर्यंत लांबवलं तर निर्विकल्प समाधी लागली जाते. असं अनेक शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. ज्याला समाधीचा अभ्यास करायचा आहे त्यांनी दोन विचारांमधलं, दोन वृत्तींमधलं अंतर लांबवत जाणे. आणि ते कितीपर्यंत? 2 मिनिटापर्यंत, 2 ते 2.25 मिनिटं. पण ही 2 मिनिटं त्या विचारांमधली लांबवण्यासाठी 12-12 वर्ष लोक समाधीचा अभ्यास करतात. एवढी सोपी नाही ती समाधी अवस्था. आणि ती साधत असताना किती अवघड आहे सांगतो. हा 2 विचारांमधलं जे अंतर आहे ते वाढवण्यासाठी जो समाधीचा अभ्यास करावा लागतो तो अभ्यास किती अवघड आहे त्याबद्दल एक मी तुम्हाला नमुना सांगतो. त्या समाधीचे 8 अंग आहेत. योग समाधी, सुरुवातीला मी योग समाधी सांगतो. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी ही 8 अंग आहेत. बरं, यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. त्यातलं सुरुवातीचं जे अंग आहे यम अंग, यम, त्या यमामध्ये 5 प्रकार आहेत, उपप्रकार. त्यामध्ये सुरुवातीला आहे अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, बरं, ब्रह्मचर्य. अशा अंगांनी युक्त असलेला यम आहे. म्हणजे मी पूर्ण यम अंग नाही म्हणत आहे तुम्हाला. यमातलं पहिलंच 5 अंगातलं पहिलं अंग आहे अहिंसा. ती अहिंसा पाळणंच इतकं जड जातं. या पतंजल योग दर्शनावर कोलाटकरांनी भाष्य केलं. काशीचे विद्वान, जुना काळ पुण्याला राहत होते. ते भाष्य जेव्हा मी भामचंद्र डोंगरावर असताना वाचत होतो त्याची प्रस्तावना वाचली मी सुरुवातीला. तर ते कोलाटकरांनी पातंजलावर भाष्य करत असताना ते गडून जायचे त्या विचारामध्ये. दारिद्र्य आलं घरी आणि तो मोडकळीस आलेला संसार त्यांच्या पत्नीने सांभाळला. म्हणजे लोकांची धुनी भांडी करायची, मोलमजुरी करायची आणि कसा तरी प्रपंच चालवायचा. हा म्हणजे ते इतके गडून गेले होते विचारामध्ये की जेवायची शुद्ध नसायची, जेवण करण्याची. आयतं जेवणाचं ताट त्यांच्या समोर त्या पत्नीने आणावं. या पटकन. आणि हा सगळा अट्टहास करत असताना तीन ते 4 वर्ष लागली. ऐकताय ना तुम्ही? 3 ते 4 वर्ष गेली त्या पातंजल योग दर्शनावर भाष्य करताना. आणि ते गडून जायचे त्या विचारामध्ये. जेवणाचं ताट पत्नीने आयतं आणावं आणि मग म्हणावं मालक जेवून घ्या. त्यांना काहीच कष्ट होऊ दिले नाही. आणि 3-4 वर्षाने जेव्हा ग्रंथ पूर्ण झाला, पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा पत्नीच्या हातामध्ये दिला. बाई तू हा ग्रंथ पहिल्यांदा वाच, मगच हा मी छपाईला टाकेल. ती म्हणाली मी अडाणी बाई, मी काय याच्यात कळणार मला. नाही नाही म्हणाले तू वाच, तू मला मदत केलेली आहेस. तू नसती तर हा ग्रंथ पूर्ण झाला नसता. मी तर त्या चिंतनामध्ये रमून गेलो होतो. पण हा संसार कधीच फाटला असता. पण तू सावरलास. तू लोकांची धुनी भांडी केलीस, मोलमजुरी केली शेतात जाऊन आणि हा प्रपंच कसा तरी टिकवला. तर माझं कर्तव्य आहे, तू माझ्या अर्धांगी आहेस. हा ग्रंथ पहिल्यांदा तू वाच आणि याच्यात काही चुका असतील तर तू मला येऊन जरूर सांग.
त्या बाईने मालकाची आज्ञा, पतिव्रता ती बाई, पती परमेश्वर आहे म्हणून तो ग्रंथ नेला. त्यांना असं वाटलं मोठा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, हिला 1-1.5 महिना तरी लागेल वाचण्यासाठी आणि त्यातल्या चुका काढण्यासाठी. ती बाई दुसऱ्या दिवशी ग्रंथ घेऊन आली. यांना आश्चर्य वाटलं, अगं इतक्या लवकर ग्रंथ वाचून झाला. म्हटले ग्रंथ नाही वाचला, फक्त प्रस्तावना वाचली. त्या प्रस्तावनेतच चूक सापडली. ते म्हटले बोल काय चूक आहे. त्यांना हसू आलं का माझी चूक हिने काढली. तर तिने चूक काय काढली होती बघा. ती म्हटली या प्रस्तावनेमध्ये तुम्ही असं लिहिलंय, ह्या प्रस्तावनेमध्ये आमचा कॅमेरा फिरत असतो, चूक करायची नाही कोणी. काय म्हटलं मी, तुम्ही लक्ष नाही, त्या कुठं आलो होतो. प्रस्तावनेमध्ये चूक काढली कोणी, त्यांच्या पत्नीने. वा, नेमकी हे अवधान ज्यांना होतं ते आता खूप नाराज आहेत सध्या. तुम्हाला लक्ष नाही, पुढे माणसं बसलेली असताना सुद्धा ते चुका दुरुस्त करायचे. नाही सांगत आता, नाव घेणं योग्य नाही या स्टेजवरून. जाऊ द्या, तुतारीवरून तरी लक्षात आलं असेल तुमच्या काही. त्यांना अवधान होतंय, ठीक आहे. पण मी आता वाणीचा अख्खा विचार करू, तिकडे नको आता. त्या पत्नीने चूक काढली प्रस्तावनेत. ऐका बरं का मंडळी. ते म्हटलं काय चूक आहे. ती म्हणाली अहो तुम्ही यात वर्णन करताना असं केलंय, तुम्ही वर्णन करता योग्याचं आणि प्रस्तावनेत असं वर्णन केलंय का माझ्या पत्नीमुळे मी हा ग्रंथ पूर्ण करू शकलो, तिने जर संसार सांभाळला नसता तर मी हा परमार्थ करू शकलो नसतो, म्हणून माझ्या पत्नीच्या सहकार्यानं मी एका दगडात 2 पक्षी मारले, परमार्थ आणि प्रपंच. पुढे ऐका, एका दगडात तुम्ही 2 पक्षी कसे काय मारले. कारण तुम्ही ज्याच्यावर भाष्य करत आहात ते आहे पातंजल योग दर्शन, आणि त्या योग्याची अहिंसा इतकी पराकोटीला पोचलेली असते. तो योगी जिथे साधना करतो तर त्याचे जे व्हायब्रेशन, त्याची जी स्पंदनं बाहेर निघतात, त्या अहिंसेची स्पंदनं इतकी असतात की त्या वातावरणामध्ये जर वाघ आणि गायी आले तर काय ते वैरभाव विसरती, गायी व्याघ्रे एके ठाई येती, आणि ती वैरभाव विसरतात. एवढी त्याची अहिंसा असते की तो मनाने सुद्धा हिंसा करत नाही. आणि त्या योगावर भाष्य करत असताना तुम्ही ते एका दगडात 2 पक्षी कसे काय मारता. लक्षात आलं का. तुम्ही हे कसं काय लिहिलं, मी एका दगडात 2 पक्षी मारले. तुमची वाणीची हिंसा झाली. ते म्हणाले बाई चुकलं माझं. जेव्हा ही प्रत छापायला दिली त्यांनी प्रस्तावनेत बदल केला. प्रस्तावनेत बदल काय होता की माझ्या पत्नीच्या सहकार्यानं, ते वाक्य खोडून टाकलं त्यांनी, एका दगडात 2 पक्षी मारले, ते वाक्य खोडलं आणि वाक्य लिहिलं माझ्या पत्नीच्या सहकार्यानं मी एका भाकरीमध्ये 2 जीव जगवले. म्हणजे बोलण्याची सुद्धा हिंसा जिथे चालत नाही अशी अहिंसा त्या यमाने, त्या 8 अंगाने जी समाधी साधली जाते 8व्या अंगात, तिच्या पहिल्या अंगामधलं यम आणि यमामधल्या ही 5 प्रकारामधलं पहिलं अंग अहिंसा आहे. ती अहिंसा ज्याची इतकी पराकोटीला जाते तो पहिल्या पायरीवर येतो समाधीच्या. आता सांगा ही अहिंसा कधी साध्य व्हायची आपल्याला. मला तर अजिबात नाही बा, मला तर फार अवघड वाटतं. वक्फ बोर्डाचा कायदा जेव्हा हे मुसलमान लोक वक्फ बोर्ड करत होते त्या काळात जर माझ्या समोर मुसलमान आले असते तर 5-10 तिथेच मारले असते मी. एवढी हिंसा माझ्या मनात खतखतत होती. मी काय योगाचा अभ्यास करणार. हे डोळ्याखाली जे काळं झालं सुकलं ना, 1.5 महिना आम्ही मंडळी झोपलो नाहीत. 10,000 कीर्तनकार प्रचार करीत होते हिंदुत्वाचा अखंड महाराष्ट्रात. हे स्वतःच्या पैशाने संदीप दादा लोहर, त्यांना तुम्ही संदीप लोहर म्हणून ओळखता, स्वतःच्या पैशाने ती मित्रमंडळी कोकणात, कोणी मराठवाड्यात, कोणी विदर्भात स्वतःच्या पैशाने प्रचार करत होते. म्हणजे तिथे जाऊन खर्ची करून हिंदुत्वाचा सोपं नाहीये. तर ही अहिंसा सांभाळणं अवघड आहे. म्हणून या समाधीपर्यंत सहसा कोणी पोचत नाही. विरळा ऐसा कोणीतरी पोचतो. ही आहे योग समाधी. आता ही योग समाधी ज्ञानोबारायांना साधली होती का. अहो ज्ञानोबारायांना योग समाधी साधली असं म्हणण्यापेक्षा ती
योग्यांची माऊली आहे, माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. ऐक ना, जेने निगम वल्ली, जेने निगम वल्ली प्रगट केले ज्ञानराज माझे योग्यांची माऊली. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली. ज्ञानराज माझे योग्यांची योग्यांची माऊली. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेने निगम वल्ली प्रगट केली. जेने निगम वल्ली प्रगट केली. जेने निगम वल्ली प्रगट केली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. जेने निगमवल्ली प्रगट केली. जेने निगमवल्ली प्रगट केली. जेने निगमवल्ली प्रगट केली. ज्ञानोबांची समाधी म्हणजे योग समाधी आहे का? तर आहे. त्यांना तर प्राप्तच आहे, कारण ते योग घराण्यातले. जे या समाधीचे राजे आहेत ते आदिनाथ शंकर. त्या आदिनाथ शंकरापासून हे ज्ञान माऊलींपर्यंत आलेलं आहे. आदिनाथ गुरु है की नाही, मचिंद्र तयाचा मचिंद्र आणि बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गहिणी प्रती, गहिणी प्रसादे निवृत्ती दाता ज्ञानदेवासा. ही समाधी चालत आलेली इथपर्यंत. यांना समाधी साधायची गरज नाही, हे दुसऱ्याला समाधी लावतात. 1994-95 काळ सिद्धबेटामध्ये होतो. एक साधक समाधीचा अभ्यास करण्यासाठी इथून हिमालयामध्ये गेला होता. त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अनवाणी पायाने फिरत असताना त्याला एक गुहा सापडली. तो शोध घेत होता एक योगी महाराजांचा, की ज्यांच्याकडून आपल्याला हे शिक्षण घेता येईल. आणि ते बर्फामध्ये फिरत असताना त्याला एक गुहा दिसली. आत डोळे चमकताना दिसले. त्याला वाटलं काही हिंस्र श्वापद वगैरे असेल, पण ते डोळे एका योग्याचे चमकत होते. त्या योग्याने हाक मारली, बच्चा अंदर आ जाओ. हा भीत भीत आतमध्ये गेला. पाहिलं तर एक बलदंड देह 10-11 फुटाचा, ध्यानस्थ अशी मुद्रा, पद्मासन घातलेलं ध्यानस्थ मुद्रा. डोळे नुकतेच उघडले होते, समाधी उत्थान झाली होती. ज्ञान मुद्रा केलेली, पद्मासन घातलेलं, शांत, आणि ते तेज त्या महात्म्याच्या चेहऱ्यावर. जटांचा भार होता, अंगाला राख फासलेली. आणि त्या मुलाला सांगितलं, असा पुढे येऊन तू उभा राहा, मेरे सामने खड़े हो जाओ. और बोलने लगे हो. अभी मैं भी ज़्यादा हिंदी नहीं बोलूँगा, मेरी हिंदी थोड़ी गुलाबी है, आप समझा करो, मेरी हिंदी धड़पड़ती है. उसका भी एक कारण है. मेरा गांव यहाँ आले फाटा है, और आले फाटा के नज़दीक एक राजूरी गांव है. यहाँ आधे मुसलमान लोग रहते हैं, और उनकी हिंदी सुन सुन के मैं बड़ा हुआ. और उनकी हिंदी कैसी है मालूम है? ये तेरा बैल मुझको देता है कि मेरे को नांगरने का है. अभी ऐसी हिंदी है, तो मैं ज़्यादा हिंदी में बात नहीं करूँगा, लेकिन वो महात्मा तो हिंदी में बोल रहे थे, इसलिए मैं अभी थोड़ी बोल दूँ हिंदी और धड़पड़ी, तो आप थोड़ा क्षमा कीजिए. तो बोल रहे थे, बच्चा किस लिए आया तू? तो बोला, मैं योग का अभ्यास करने के लिए आया. तो योग का अभ्यास करना है तुझे? हाँ बोले, योग का अभ्यास करना है, और आपको ही गुरु करना है, क्योंकि आपका तेज और ये ध्यान मुद्रा देखकर मैं समझ गया कि आप महायोगी हो. तो आप मेरा शिष्यत्व स्वीकार कर लीजिए. बोले, मैं सिखाऊंगा तुझे, लेकिन पहले बता तू कहाँ से आया है?
बोले मैं महाराष्ट्र से आया हूं। बोले महाराष्ट्र में कहां से आया है? बोले मैं पुणे से आया हूं। ते आश्चर्य थोडंसं त्यांच्या डोळ्यात चकाकी आली। बोले पुणे से? तो पुणे में आलंदी मालूम है तुझे? आलंदी? तो साधक म्हटला मैं आलंदी का ही हूं। आलंदी का है तू? तो ज्ञानेश्वर महाराज जी तुझे मालूम हो गए ना? बोले हाँ मैं उन्हीं का साधक हूं। उन्हीं का साधक है तू? और यहाँ किस लिए आया? योग समाधि करने, ये अभ्यास करने। अले बोले पागल, यहाँ मैं जब साधना करता हूं और साधना में जब त्रुटि हो जाती है कुछ, तो आगे की राह मुझे दिखाई नहीं देती, तब वो त्रुटि सुधारने के लिए मैं हिमालय से सूक्ष्म रूप धारण करके आलंदी जाता हूं और ज्ञानेश्वर महाराज जी को पूछता हूं कि आगे क्या है। और तू वहां ज्ञानेश्वर महाराज जी को छोड़ के या बर्फ में मरने के लिए आ गया, पागल कहीं का, भाग यहां से। हे ज्ञानेश्वर महाराज आहे, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली। ही परंपरा आहे माऊलींजवळ। मग माऊलींची समाधी योगाची का? निश्चितच। माऊलींची अहिंसा तर इतकी पराकोटीचे महाराज, काय सांगू मी तुम्हाला। आता आपल्याकडे वेळ कमी, घड्याळ तर पुढे चाललंय। एक भाव समाधी सांगतो, पटापट सांगतो। भाव समाधी कोणाला लागली होती? संजयाला लागली होती। कशी लागली होती? जेव्हा त्या धृतराष्ट्राच्या इथे व्यासांनी चातुर्मास केला, चातुर्मास केल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर धृतराष्ट्राला म्हणाले माग, काय मागायचं तुला? ते म्हणाले मला काही नको। अरे म्हटले तुला डोळे नाहीत, तुला साधी दृष्टी देत नाही मी, दिव्य दृष्टी देतो। हजारो किलोमीटरच्या वरचं तुला इथून पाहता येईल अशी दिव्य दृष्टी देतो। तो धृतराष्ट्र म्हणाला की माझं आयुष्यच किती उरलंय, मला नका देऊ दिव्य दृष्टी। माझी सेवा ज्यानं केली, माझी सावली होऊन जो राहिला, त्या ह्या संजयाला द्या। संजय सारथी होता धृतराष्ट्राचा। संजयाला दिव्य दृष्टी दिली। आणि तिकडे रणांगण जेव्हा पेटलं गेलं, कौरव पांडव समोर आले, तेव्हा धृतराष्ट्र संजयाला विचारतोय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत्ता युत्सवा माम कहा पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले, सांग संजया, काय करतायत? त्याला ऐकायचं होतं कोणाचा विजय होईल, माझ्या मुलांचा होईल की पांडवांचा होईल। आणि मग ते संजयाने सांगायला सुरुवात केली दिव्य दृष्टीने। आणि जेव्हा दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवद्गीता सुरू झाली, आधी विषाद योग, विषाद योगामध्ये अर्जुन रडायला लागलेला आहे, गांडीव धनुष्य टाकून दिलेलं आहे, रथाच्या खाली उतरला, रडायला लागला। धृतराष्ट्र इकडे आनंदाने उड्या मारायला लागला की आता विजय नक्की आपल्या पुत्रांचा होणार, की जो मुख्य योद्धा आहे त्याने धनुष्य टाकून दिलं, आपला विजय नक्की आहे। आणि पुढे पुढे सांग संजया, सांग काय होतंय पुढे। जसं सांगायला सुरुवात केली, त्या अर्जुनाला समजवण्यासाठी भगवंताने गीता सुरू केली। अशोचानन व शोचस्तम प्रज्ञा वादांश भासते गतासून च नानुशोचंती पंडिता। अरे कसला शोक करतोयस तू? आणि गीता सांगता 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 9व्या अध्यायापर्यंत आले। खरं तर दुसऱ्याच अध्याय सांगत असताना आमचे वक्ते बाबा म्हणायचे, दुसऱ्या अध्यायाचं ते ज्ञान ऐकल्याबरोबर वर हनुमंतराय उड्या मारायला लागले, कारण ते ज्ञान ऐकल्यानंतर त्या ब्रह्मस्थितीत ते उड्या मारतायत। देवानं खालून विचारला हन्म्या काय झालं? तर हन्म्या म्हणतो अहम ब्रह्मास्मी। असं वक्ते बाबांची भाषा आहे बरं काही। ते नाचायला लागले, कारण ते भगवत भक्त आहे, अंतकरण शुद्ध आहे, ते ब्रह्मज्ञान ऐकल्याबरोबर तो आनंद त्यांना मावे ना। पण अर्जुनाला अजून ते तत्व कळत नाहीये। आणि ते सांगता 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 9व्या अध्यायापर्यंत आले। नंतर विश्वरूप दर्शनही दाखवलं। आणि हे सगळं कोण पाहत होता? अरे जे न संगेची पितया वसुदेवाशी, जे न संगेची माता देवकेशी, जे न सांगेची बंधुबळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत। जे आपल्या आईजवळून लपून ठेवलं, जे पित्याला सांगितलं नाही, जे थोरल्या भावाला सांगितलं नाही, ते गुह्य ज्ञान अर्जुनाला रणांगणामध्ये सांगतायत। विसरला, देवही विसरला, युद्धाचा प्रसंग विसरला, अर्जुनही विसरला। आणि त्या कर्कश रणसंग्रामामध्ये जिथे योद्धे एकमेकाला शिव्या देऊन बोलवतात, ये तुझे तुकडेच करतो, जिथे बाणांची घनघन आहे, तलवारीची खनखन आहे, हत्तींचे चित्कार आहे, घोड्यांचे फुत्कार आहे, आरडाओरडा सगळा, आणि लोक मरली जात आहेत, विवळतायत, किंचाळतायत, रक्ताच्या चिळकांड्या आहेत, मांसाचा चिखल, रक्ताचे सडे पडलेले आहेत, अशा समयी चाललेलं हे ब्रह्मज्ञान। आणि हे गुह्य ज्ञान अर्जुनाला देत असताना जे विश्वरूप दर्शन दाखवलं, ते तर भगवान शिवालाही दाखवलं नव्हतं।
या त्रिभुवनामध्ये त्या विश्वरूपाचा फक्त उपभोग अर्जुन घेत होता. पण ऐका, अर्जुनाच्या अगोदर सुद्धा संजयाने ते विश्वरूप पाहिलं. कसं? अरे अर्जुनाला ते विश्वरूप दाखवलं, पण दिव्य दृष्टी द्यायचे भावनेच्या भरामध्ये ते विसरून गेले. दिव्य दृष्टी दिली होती संजयाला व्यासांनी, त्यानं पाहिलं सुरुवातीला विश्वरूप. आणि नंतर अर्जुन म्हणतोय, अरे देवा, तू विश्वरूप दर्शन दाखवतो म्हणतोयस, पण का दाखवत नाही? दाखव की पटकन. आणि देव तर इकडे म्हणतोय, बघ ही माझी सुंदर रूप, बघ ही अकराळ विक्राळ रूप, बघ हे माझं उदर, बघ हे अनंत ब्रह्मांड माझ्या अंशावर कशी उभी आहेत, पहा हे विश्वरूप, हे भयानक, रौद्र, बिभत्स, शृंगारिक, पहा हे सगळं शांत, ही सगळी रूप सांगतोय. पण अर्जुन म्हणतोय मला काही दिसत नाही. तेव्हा दिव्य दृष्टी दिली आणि अर्जुनही विश्वरूप पाहायला लागला. हे सगळं संजयाने अगोदर पाहिलं आणि त्याचा भावाचा उद्रेक झाला अंतःकरणात. भावाचा उद्रेक झाला रे झाला. तो जर सावरता आला नाही तर त्याचं पर्यवसान समाधीमध्ये होतं. आणि तो संजय स्वतःशी म्हणतोय की अरे मी पोट पाण्यासाठी, माझ्या बायका मुलांचं पोट भरण्यासाठी घोड्यांचा खरारा करणारा एक कश्चित प्राणी, या धृतराष्ट्राची चाकरी करणारा मी, आणि माझ्या ह्या सारख्या एक कश्चित अशा दरिद्री माणसाला हे एवढं मोठं व्यापक विश्वरूप आणि हे सगळं ज्ञान ऐकायला मिळालं. बाप रे बाप, काय भाग्य आहे, काय भाग्य आहे माझं, काय माझ्या आईबापांनी पुण्य केलं आणि मी पुण्य केलं की जे भगवान शिवालाही दाखवलं नाही, जे आपल्या आईला दाखवलं नाही, बापाला दाखवलं नाही, बंधू बळीभद्राला नाही, त्याचा उपभोग मी घेतोय एकटा. ती भावना भरून आली, त्याचं अंतःकरण गदगद झालं आणि ती भावना ओसंडून वाहायला लागली. ती वाहायला लागल्यानंतर त्याला जी समाधी लागली, तो त्या समाधीमध्ये गेला. अर्धोन्मिलित डोळे झाले, डोळ्यातून अश्रूच्या धारा निघतायत. आतलं सुख मावत नाहीये, म्हणून ते सुख सहन न झाल्यानं शरीराचा थरकाप व्हायला लागला. ते सुख उपभोगताना त्याला कळेना आणि त्याच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले, शेंडीपासून तर पायापर्यंत रोमांच उभे राहिले. पुढे ऐका, नुसते रोमांच उभे राहिले नाही, त्या रोमांचाच्या प्रत्येक रोमाखाली स्वेद निर्माण झाला, घामाचे थेंब आले. पण ते घामाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते आणि त्या सर्वांगावर ते रोमांच आले आणि ते मोती जणू काय सगळ्या अंगावर पेरले गेलेले आहेत. माऊली काय म्हणतायत, मला तर त्या संजयाकडे पाहून असं वाटतंय की हा मोत्यांची कडी सळी आई लेईला असे. यांनी मोत्यांचाच अंगरखा घातलाय की काय, काय सुंदर दिसतोय हा संजय. आणि इकडे धृतराष्ट्र, ए संजया, अरे तू गप्प का झालात, बोल की पुढे, काय झालं बोल की पुढे. त्याला ऐकायचा पुत्रांचा विजय. पण संजय गेलाय समाधीत, भाव समाधीत, आणि त्याला बोलण्यासाठी तो जीभ उचलायला पाहतोय, पण त्याची जीभ पांगळी झाली. कारण सुखाचा अतिरेक झाल्यानंतर मनुष्याला बोलता येत नाही. विचार करा, असे कैक जण मेलेले आहेत बरं का. आनंद जर सहन झाला नाही तर बातम्या आल्या होत्या पेपरात, त्याची कात्रणं पण केली होती आम्ही, ती राहिली नाही. पान टपरीवाला दररोजचे 500-600 रुपये मिळणारा, पण त्यांनी प्लेविन जॅकपॉटचं तिकीट काढलं आणि एकदम 4 कोटी लागले. 4 को म्हणताच हार्ट अटॅक आला गेलं ते. तर एवढा आनंद सहन करायला पण ताकद लागते ना. संजयाला तो आनंद सहन झाला, पण त्याचा उपभोग घेताना तो त्या समाधीमध्ये गेला. माऊली म्हणतात, काय होतं त्या समाधीमध्ये, भाव समाधीत. चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगुळिल्या जेतीच्या तेत, अपाद पाद कंचुकित रोमांच आले, अर्धोन्मिलित डोळे वर्षताती आनंद जळे, आणि आतल्या सुखोर्मीचे निबळे बाहेरी कापायला लागला. ही आहे भाव समाधी. ही समाधी ज्ञानोबांची आहे का? हो आहे ना. प्रसंग आता थोडक्यात सांगतो मी. ही भाव समाधी ज्ञानोबांना कधी लागली? जेव्हा गहिनीनाथ महाराज समाधी घेत होते. गोरक्षनाथांनी सांगितलं आता समाधी घेता येणार नाही. एक 12 वर्षाचा सदाशिवाचा अवतार जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा हे आपलं परंपरेचं ज्ञान त्याच्यामध्ये स्थानापन्न कर आणि मग समाधी साध. तेव्हा विठ्ठलपंत नुकतेच वयात आले होते, वयात, अजून लग्न नव्हतं. आणि मग त्यांच्या घराण्याचे गुरु गहिनीनाथ महाराज होते. विठ्ठलपंतांच्या आईवडिलांचे गुरु हे गहिनीनाथ महाराज. आणि मग विठ्ठलपंत शिवयात्रा करायला निघाले. घर म्हणजे शिवाचीच भक्ती करणारे मूळचं.
आणि मग यात्रा करत करत ते अलंकापुरी येणार, तिथे सिद्धोपंतांना विठ्ठलाचा साक्षात्कार होणार का तुझी रुक्मिणी याला दे. आणि मग परत विठ्ठलपंत नकार देणार. मग विठ्ठलाने दोनदा त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगावं का बाबा माझी इच्छा आहे, तुमच्या पोटी 4-4 अवतार येणार आहेत, तर तुम्ही हे स्वीकारा. आणि मग विठ्ठलाच्या आज्ञेनुसार विवाहबद्ध झाले. पण ज्यानं हा ब्रह्मानंद उपभोगलेला आहे ते ब्रह्मज्ञानी होते विठ्ठलपंत. पण ज्यानं आता जो अमृतात ठे ठेवी तो जैसा कांजी न सेवी तो तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जो आपल्या सामर्थ्यानं अमृताला नावं ठेवतो, कचाल काय अमृताची चव आहे, जो अमृताला नावं ठेवतो तो भाताच्या पेजमध्ये रमेल का. तर जे आता विठ्ठलपंत त्या ब्रह्मानंदाचा सदोदित उपभोग घेणारे संसारात रमेना. मग संन्यास घेतला. श्रीधरपंतांनी पुन्हा संन्यासातून गृहस्थाश्रमात टाकलं. मग हे 4 अवतार जन्माला आले आणि लोकांनी छळ केल्यानंतर त्या छळातून जो मनस्ताप झाला, शांती मिळावी म्हणून ब्रह्मागिरीला गेले प्रदक्षिणा करण्यासाठी. त्या काळचं ब्रह्मागिरी म्हणजे गवत छाती इतकी वाढलेली, गवताच्या गाठी मारत मारत पुढे जायचं, कारण पाठीमागून येणाऱ्याला वाट सापडावी म्हणून. त्यात वाट चुकल्या तर मग कठीणच. हिंस्र श्वापद संध्याकाळी फडशा पाडायचे. आणि मग तशी वाट करत करत निघालेले. सुरुवातीला विठ्ठलपंत, नंतर रुक्मिणी माँसाहेब, नंतर ज्ञानोबाराय, त्यांनी मुक्ताईला पाठीवर घेतलेलं, नंतर सोपान काका आणि नंतर निवृत्तीनाथ महाराज. गैनीनाथ महाराजांना कळालं माझा शिष्य आलेला आहे. म्हणजे इतकी वर्ष गैनीनाथ महाराज वाट पाहत होते बरं तेव्हापासून. आणि मग शिष्य आलेला कळायला आणि मग मायावी वाघ तयार केला, निवृत्तीनाथांना वेगळं पाडलं आणि हे सगळे पुढे गेले. आणि निवृत्तीनाथ महाराज चालत चालत, त्यांना भान नाही कमी, कारण एक योगी जिथे साधना करतो तिथलं वर्णन केलंय माऊलींनी. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिर मासन महात्मना. तिथली फळं आणि तिथले वृक्ष फळाफुलांनी लगडलेले असतात. तिथे गुड शिवालय असतं, निगुड मठ असतो, नदीचं 12 महिने जिथे वाहणं असतं, शांत वैराग्याने तप्त झालेली ती भूमी असते. भोगी माणूस सुद्धा जिथे जर गेला तर त्याला तपश्चर्या करावी लागेल अशी ती भूमी असते. आणि त्या भूमीमध्ये गेल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज वृत्तीवर राहिले नाही. आनंदाचा डोंब अंतकरणात उसळत होते. आणि वृत्तीविरहित झाल्यानंतर चालत चालत बरोबर तिथे गेले गहिनीनाथ महाराज ज्या गुहेत होते तिथे. आणि मग गहिनीनाथ महाराजांनी त्या शांत मुद्रेत आत बोलवलं की आत चालत ये बाळ असाच. आत येऊन पाहतायत निवृत्तीनाथ महाराज तर एक धुनी पेटलेली आणि एक योगी समोर बसलेला, जटांचा भार आहे, अंगाला राख फासलेली शांत मुद्रा आहे. आणि त्या शांत मुद्रेत डोळे झाकलेल्या अवस्थेत त्यांनी सांगितलं माझ्या समोर बैस. त्या धुनीच्या पलीकडून निवृत्तीनाथ महाराज बसले आणि म्हणाले माझ्या डोळ्यांकडे लक्ष दे. आणि डोळ्यांकडे पाहिलं. पुढे दृष्टीचेनी अलगे खोचे की निवटी मागे एवढ्याही जैताने घ्या आपण पेजो. अमृत अनुभवामधली ओवी आहे का सद्गुरूंनी सत्शिष्याला आपल्या अणुकुचीदार नजरेने जर टोचलं तर तो शिष्य स्थूल देह सोडतो, सूक्ष्म देह सोडतो, कारण देह सोडतो, महाकारण देह सोडतो आणि ब्रह्मामध्ये स्थानापन्न होतो. तो ब्रह्म होऊन राहतो. निवृत्तीनाथांनी गहिनीनाथ महाराजांच्या डोळ्याकडे पाहिलं. गहिनीनाथ महाराजांनी आपले कमळासारखे डोळे उघडले आणि डोळ्यातून कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपल्यापदी बैसविले आणि त्यांना ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. म्हणाले आता माझं काम पूर्ण झालं. माझ्या गुरूंनी जी मला आज्ञा केली होती ती आज्ञा पूर्ण झाली. मी आता समाधी साधणार. मग त्यांनी संजीवन समाधी घेतली. माऊलींची जशी संजीवन समाधी तसा सगळ्या निवृत्तीनाथा म्हणजे नाथांच्या सगळ्या नाथांच्या संजीवन समाधी आहेत. आणि मग तिथून निवृत्तीनाथांना आज्ञा केली का आता वारकरी संप्रदायाची तुम्ही स्थापना प्रचार प्रसार करा. हा खरा मूळ भागवत संप्रदाय. वारी करायला लागलो म्हणून वारकरी नाव पडलं. आणि मग निवृत्तीनाथ महाराज ते ज्ञान घेऊन जेव्हा सिद्धबेटामध्ये आले तोपर्यंत 10 वर्षाचे ज्ञानोबाराय, 8 वर्षाचे सोपान काका, 6 वर्षाचे मुक्ताई. लोक छळ करतायत, मधुकरी मागून देत नाही. पाखरासारखी वाट पाहत होते निवृत्तीनाथ महाराजांची. पक्षिणी उडून गेल्यानंतर ती भुकेली जे पक्षी छोटे छोटे असतात ते जसे त्या पक्षिणीच्या आईची वाट पाहतात तसे ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताई वाट पाहत होते दादाची. दादा आले. ज्ञानेश्वर महाराजांनी दुरूनच पाहिलं दादा आले, दादा आले, दादा आले म्हणून पळत निघाले. माझा दादा आला, दादा आला. आणि ते प्रेम निवृत्तीनाथांना ओसंडून अंतकरणामध्ये आलं की माझा ज्ञाना आलाय. त्यांनी आपले बाहू विस्तारले आणि पळत आलेले ज्ञानोबाराय धाड दिशी निवृत्तीनाथांच्या अंगावर आदळले गेले, बिलगले आणि मिठी मारून रडायला लागले. त्यावेळेस निवृत्तीनाथांनी काय केलं, त्या ज्ञानोबांच्या अंतकरणामध्ये ये हृदयीचे ते हृदयी घातले आणि हे ब्रह्मज्ञान त्यांना दिलं. आणि त्यावेळेस त्यांना जो ब्रह्म साक्षात्कार झाला त्यावेळेस माऊली
त्या अष्टसात्विक भावामध्ये गेल्या की ह्या निवृत्तीनाथ महाराज माझे हे परब्रह्म असताना या परब्रह्माचा, या स्वामीचं, या कामधेनूचं एकुलतं एक बछडं मी आहे. त्या निवृत्तीनाथाने माझ्या एकट्यावर कृपा केली की ही ब्रह्मस्थिती अविरत आनंदाची महावर्षा माझ्यावर केली. ते किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जय स्थिती, ते काय देऊ हाती वाचेची या. माझ्या निवृत्तीनाथांनी ज्या स्थितीवर मला ठेवलं ते मी वाणीच्या हातामध्ये काय देऊ. आणि म्हणून अष्टसात्विक भाव आले. आणि हेच अष्टसात्विक भाव समाधीला जाताना आले. ज्ञानोबाराय जेव्हा समाधीला गेले तेव्हा निवृत्तीनाथांचं पहिलं दर्शन घेतलं की तुमच्यामुळे हे स्वामी राया उतरलो पार माया नदी, तुमच्या कृपेने मायेची नदी उतरलो मी. आणि ते अष्टसात्विक भावामध्ये गेल्यामुळे निवृत्तीनाथांना आणि देवाला त्यांचे हात धरावे लागले. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर. तर तिथे ही भाव समाधी. आता तिसरी समाधी ती ज्ञान समाधी. ज्ञानाने लागली जाणारी समाधी. हा आत्माच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आत्मा आहे. ते जेव्हा आत्मत्वाने ज्ञान होतं त्यावेळेस त्या मनुष्याला मी देह आहे ही भावना गळून पडते आणि त्याला भान राहत नाही. त्याच्यामध्ये जर वृत्ती गळून गेली तर माऊलींनी वर्णन केलंय, ज्याला ही ज्ञान समाधी प्राप्त झाली त्याला शस्त्रेवरी तोडली या. शस्त्राने त्याला तोडलं आणि देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पौडलिया चेवोची नाही. अग्निमादी देह जळून गेला अग्नीमध्ये किंवा शस्त्राने तुकडे जरी देहाचे केले तरी त्या व्यक्तीला भान राहत नाही. एवढ्या आनंदामध्ये मन निघून जातं. आपल्याला पूजा करताना उदबत्तीचा चटका बसला तरी आपण टणकन उडतो. फार लांबच्या समाधी आहेत ह्या. आणि ह्या झालेल्या आहेत, अनेक भक्तांना मिळालेल्या आहेत. वेळ कमी असले एक पटकन सांगतो. कबीरजी जेव्हा रस्त्याने जात होते देहभान विवर्जित, आणि जात असताना देहावर वृत्ती नाही, एक कुत्र आलं आणि त्यांच्या पायाला लचके तोडू लागलं. रक्ताच्या चिळकांड्या उडायला लागल्या, मांसाचे तुकडे खाली पडायला लागले. पारावर बसलेली मुलं म्हणाली, अहो कबीरजी त्याला हाड तरी म्हणा. कबीरजी म्हणाले, कुत्ता जाणे और चमडी जाणे हमें क्या. याला म्हणतात ज्ञान समाधी. म्हणजे भानच नाही कसलं, ती वृत्ती त्यामध्ये निमग्न झाली पूर्णपणे. असेच एक वासुदेव ब्रह्मेंद्र सरस्वती होते. म्हणजे यौवनांचा काळ आणि ते रस्त्याने चाललेले देहभान विवर्जित. आणि एका त्या यौवन जे लोक आहेत त्यांनी तलवार, म्हटले हे हिंदू का साधू आहे, त्याने तलवार मारली हातावर, हात गळून खाली पडला आणि हे चालत तसेच पुढे निघालेले. त्यांना भानच नाही, हात तुटून पडला त्या आनंदामध्ये, कारण ती ज्ञान समाधी होती. मग तो दुसरा मुस्लिम त्याला म्हणाला, अरे पागल तूने क्या कर दिया, ये साधू लोग तो धर्म के परे जा चुके होते हैं, तुम्हें जहन्नुम में सडना पडेगा. तो त्याला भीती वाटली, तो आला पुढे जाऊन त्यांच्या पायाला बिलगला. म्हटले बहुत बड़ी गलती हो गई, क्षमा कर दिए. बोले क्या हुआ. बोले तुम्हारा हाथ हमने काट दिया. बोले कहाँ है हाथ, वहां गिर गया. बोले लाव. तो त्यांनी हात आणला पळत जाऊन. बोले लगा दो. लावला त्यांनी, तो हात लागला. ते वासुदेव ब्रह्मेंद्र सरस्वती त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आहे. ब्रह्मसूत्रावर पण त्यांची टीका आहे. ही ज्ञान समाधी आहे. चला आता 5 मिनिटांमध्ये मी प्रेम समाधी तुम्हाला सांगतो. ही ज्ञान समाधी ज्ञानोबारायांना आहे का ते सांगायचं राहिलं. अख्खा अमृत अनुभव ग्रंथ हा ज्ञान समाधीचं वर्णन केलेलं आहे. ज्याच्यामध्ये कोणती ओवी काढा, फक्त परब्रह्माचं, अखंड परब्रह्माचं त्यामध्ये वर्णन आहे. आता प्रेम समाधी सांगतो. प्रेमाने जी समाधी, ज्ञान झाल्यानंतर जीवन परिपूर्ण होतं. पहा, ओम पूर्णमदः पूर्ण इदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर काही करायचं शिल्लक राहत नाही, काही जाणायचं शिल्लक राहत नाही, पण आयुष्य शिल्लक राहतं. इच्छा राहत नाही मनामध्ये, पण आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे. कारण ज्या देहामध्ये हे ज्ञान झालं बघा, तो देह खाली पडत नाही. मरण आणि मोक्षामध्ये काय फरक आहे. मरण आणि मोक्षातला हा फरक आहे. मरण त्याला म्हणतात आयुष्य संपून गेले, म्हणजे श्वास संपलेत, पण इच्छा बऱ्याच शिल्लक आहे. इच्छा खूप शिल्लक आहे. अजून ही निवडणूक लढवायची बाकी आहे, ते वावर अजून डेव्हलप करायचं बाकी आहे, हे छोट्याचं बारक्याचं करायचं राहिले लग्न अजून. इच्छा बऱ्याचच मनामध्ये, पण श्वास संपले ना. इकडं खाटावर पडला ना बाबा, आता थोड्या दिवसात जाशील ना, त्याला म्हणतात मरण. श्वास संपलेत पण इच्छा शिल्लक आहे. आणि मोक्ष कशाला म्हणतात, श्वास भरपूर शिल्लक आहे पण इच्छा संपून गेली. काय झाली सांगू का एक वाक्य हिंदीतून. ज्याला हा मोक्ष प्राप्त झाला तो म्हणतो, ज्याला ही स्थिती प्राप्त झाली, बघा हिंदी कळली तर, कारण माझी
कशी हिंदी तुम्हाला माहिती आहे. पण बघा, ज्याला हा मोक्ष प्राप्त झाला तो मुक्त महात्मा काय म्हणतो, आज मैं कितनी आजादी महसूस कर रहा हूं, आज मैं कितनी आजादी महसूस कर रहा हूं, जिस्म जैसे मांगे करना भूल गया हो, मन तड़पना और तड़पाना भूल गया हो, मुझे आग में डालो मैं जलूंगा नहीं, मुझे तलवार से काटो मैं कटूंगा नहीं, मैं अमर आत्मा हूं, लगता है आज सब इच्छा पूरी होगी, लगता है आज सब इच्छा पूरी होगी, मगर मजा देखो आज कोई इच्छा ही नहीं रही. हाँ, न दिन है न दुनिया, न सुख है न दुख, न हिंसा है न भगवान, हूं तो सिर्फ मैं हूं, सिर्फ मैं हूं. ही आहे ज्ञान समाधी. तो ब्रह्म होतो. आणि ह्या ब्रह्मज्ञानानंतर आयुष्य उरलं का मग पुढे सुरू होते प्रेम समाधी. ज्ञानोबराय ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेले आहेत, पण आपल्या इष्टाला विसरत नाही. आहे स्वतः कृष्णच अंगाने. ज्ञानोबराय कृष्ण आहेत की नाही साक्षात? सांगा, विटेवर जी माऊली उभी आहे, जो पांडुरंग परमात्मा कोण आहे हो? पुंडलिकाच्या भावार्था. आणि गोकुळी उली झाला, बरोबर आहे. गोकुळीवरून जो विटेवर उभा राहिला तो कृष्णच आहे. आणि तोच अवतार पांडुरंग नाव ठेविले मग ज्ञानेश्वर महाराज कृष्ण आहेत की नाही? ज्ञानोबरायांचा जन्म कोणत्या तिथीला, कोणत्या वारी झाला? गोकुळाष्टमीलाच झाला. आणि ज्या तिथीला कृष्ण परमात्मा आले त्याच तिथीला माऊली सुद्धा आहे, त्याच वाराला, त्याच दिवशी, तेच नक्षत्र आहे. कारण ते साक्षात कृष्णच आहेत. पण ऐका आता, कृष्ण असताना सुद्धा कृष्ण होऊन कृष्णाची भक्ती करणं याला प्रेम समाधी म्हणतात. शिवो भूत्वा शिवम यजेत, कृष्ण होऊन कृष्णाची भक्ती. पण भक्तीमध्ये काय प्रकार आहे? भक्तीमध्ये दोघ जण लागतात. आणि भक्ती करण्यासाठी ते अंतकरण तितकं द्रवीभूत व्हावं लागतं. म्हणून माऊली या स्वतः राधा झाल्या. राधा ही कृष्णाहून भिन्न नाही, ध्यानात घ्या. राधेचं जेव्हा प्रागट्य झालं तेव्हा सांगतोच एका मिनिटामध्ये, जेव्हा मोहिनी अवतार धारण केला देवानं, आणि मोहिनी अवतार धारण केल्यानंतर ते देव आणि दानवांना अमृत पाजत होते, तेव्हा ती इतकं सुंदर आणि दैदिप्यमान लोभस रूपडं पाहिलं. हे देव भुलले, राक्षस भुलले, आणि प्रत्येकाच्या मनात भाव आला, ही आपल्याला पत्नी म्हणून मिळाली तर किती बरं होईल. पत्नीत्वाचा भाव आला त्या मोहिनी राजाकडे पाहून. पण एकच तिथे असा होता की त्याला वाटलं ही माझी जर पुत्री असते तर किती बरं झालं असतं. त्याचा वात्सल्य भाव जागा झाला. ते होते सूर्यनारायण. देवानं ओळखलं की तुझं अंतकरण पवित्र, पुत्री होऊन तुझ्या जन्माला, म्हणजे तुझ्या घरी येईल मी, तुझ्या उदरी जन्माला येईल. पण आता नाही, द्वापार युगामध्ये. आणि मग तेव्हा होता कच्छा अवतार. कारण मंथन तिथे झालं ना, मंथन करत असताना कासव होऊन देव मेरू पर्वताच्या खाली होते. मग कच्छा अवतार गेला, वराह गेला, नृसिंह गेला, है की नाही, परशुराम अवतार गेला, राम गेला. मग कृष्ण अवतार जेव्हा घ्यायचा तेव्हा कंसाने जेव्हा छळण केलं, हे सगळे तिथे गोलोकामध्ये गेले आणि देवाला म्हणू लागले, देवा अवतार घ्यावं. तो कंस मोडीले यज्ञ राहिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्या भेने. हे यौवन मातलेत, म्हटले आता जरा करा काहीतरी. पुढे यवना लागे बरं का, यवनच होणार आहे. पुढे पुढे अवतार यवनासाठीच होणार आहे खास. कारण तुकोबारांनी लिहून ठेवलेले, पुढे यवना लागी हा धूमकेतू कलंकी नामे विख्यात ख्यातू. हे तुकोबारांनी, निळोबरायांनी निजस्तुतीत लिहिले तुकोबारायांच्या. असो. आणि मग द्वापार युगात जेव्हा अवतार घ्यायचा तेव्हा देवाने सगळं तेज काढलं, आपलं तेज सगळं स्वतःचं. ते तेज नीलकमलामध्ये, यमुनेच्या नीलकमलामध्ये ठेवलं. आणि वृषभानू म्हणजे राधा मैयाचे वडील वृषभानू आणि त्यांची पत्नी, क वरून नाव आहे, काय आठवलं तर सांगा. क वरून कीर्ती देवी. कीर्ती देवी असे वक्ते हे श्रोते पाहिजे. कीर्ती देवी आणि वृषभानू हे दोघे स्नानाला जेव्हा तिथे गेले, त्या नीलकमलामध्ये ते पाहिलं तेज. ते काय कसलं तेज म्हणून घ्यायला गेले तर ती मुलगीच हातामध्ये आली, ती राधा. राधा म्हणजे कृष्णाचे आणि कृष्ण म्हणजे राधा आहे. तुम्ही डोक्यात दुसरं काय, या पिक्चर वाल्यांना एकदा हाणायला पाहिजे चांगलं. यांनी वाट लावली सगळी सांगतो. खरंच ना, आता काय करता येत नाही. काय करू देवा सत्ता नाही हाती, दंडोनी पुढती वाट. माझ्या हातात एक महिनाभर सत्ता द्या म्हणावं देवेंद्रजींना, नीटच करतो यांना. आता काय करू, आता गरीब बाजा. असो तर ती राधा, ऐका बरं का, मला मूळ ह्या पदावर यायचे 5 मिनिटं राहिलीत माझ्याकडे, नीट ऐका. आता साक्षात कृष्ण आहे माऊली, पण अंगाने झाली राधा. कारण कृष्ण होऊन कृष्णाची भक्ती करण्यासाठी राधा व्हावं लागतं.
आणि मग त्या कृष्णाची आळवणी करतायत त्या सिद्ध बेटाच्या त्या झोपडीमध्ये. आणि कृष्णाची वाट पाहतायत, कधी येईल तो, कधी येईल तो. अशा विराहामध्ये असताना माऊलींना सुगंध आला कृष्णाच्या अंगावरचा. अवचिता परिमळू झुळकला आळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये. सुगंध आल्याबरोबर अरे आला की काय, तो आला की काय. कोण म्हणताय हे? बोला मंडळी, कोण म्हणताय हे? माऊली म्हणतायत, पण आता राधा रूपी माऊली म्हणतायत. कारण ते चित्ताने राधा झालेले, गोपी झालेले आणि त्या भावनेतून म्हणतायत. कृष्ण आहेत ते, पण झालेलेत राधा. आणि म्हणतायत अवचिता परिमळू काय झुळकला आळू माळू, मी म्हणे गोपाळू आला गे माय. तो गोपाळ आला की काय, त्याचं रूप मला पाहायचंय. त्याचे काळेभोर डोळे, जास्वंदीच्या फुलासारखे आरक्त ओठ, त्याचं चाफेकळीसारखं नाक, सफरचंद्यासारखे गाल, ते रुळलेवर पाठीवरचे केस, तो क्षत्रियाचा बांधा, मृग ऋषींनी मारलेली ती लाथ, त्या वैजयंती माळा, तुळशीच्या माळा, कटेवर कर समचरण, ते हास्य, तुझे निढळी कोटी चंद्रप्रकाशे, ते दैदिप्यमान रूप मला पाहायचंय. आणि म्हणून गोपीच्या बाहेर आल्या माऊली. आलाय की काय तो सुगंध त्याचाच आहे, हा दुसऱ्या कोणाचा असूच शकत नाही. म्हणून चाचरती चाचरती बाहेरी निघाले. चाचरती म्हणजे चाचरती काय इकडे माऊली शब्द, घाबरत घाबरत, ऐका नाही, भीत भीत, चाचरती चाचरती बाहेर निघाले. आणि अचानक त्या दरवाजा खोलला आणि घाबरत घाबरत बाहेर आल्या. कारण ते रूप, त्याचा झालेला आनंद सहन झाला पाहिजे, त्या कृष्णाच्या रूपाचा आनंद. आणि घाबरत माऊली आल्या आणि त्यांनी तो समोर कृष्ण परमात्मा पाहिला. पाहिल्याबरोबर ठक्कची पडिले कैसे. माऊलींना भानच राहिले, बाप रे बाप, काय दिसतो म्हणले हा सावळा. आणि माऊली इकडे प्रेम समाधीत गेल्यानंतर देव गुप्त झाले. गुप्त झाल्यानंतर आता विरह झाला आणि विरहाने अंग तापलं माऊलीचं. आहेत राधा भावात बर का, बिरहासे अंग ताप तपत है. त्या गवळणी शेजारच्या सख्या माऊलींना आता काय काय उपचार करताय तो ताप कमी होण्यासाठी. एका गवळणीने तर चंदनाची चोळी करून आणली. चंदन इतकं शीतल आहे, खरं चंदन आपल्याला पाहायला मिळत नाही. तापलेलं तेल, उकळतं तेल जरी असेल आणि त्याच्यात जर 2 थेंब चंदनाचे पडले तर ते शांत होतं, असं वर्णन चंदनाचं केलंय. त्या चंदनाची चोळी करून आणली. तर माऊली म्हणतात, चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी, कान्हो वनमाळी वेगी त्याला भेटवा. अरे म्हटले आता तो भेटत नाहीये. मग आता पहा 2 मिनिटं आता शेवटची. माऊली म्हणतात मी त्या कृष्णाच्या घरी जाऊन कामाला राहील, पण त्याला पाहिलंच. आणि म्हणून माऊली त्या राधा भावामध्ये कृष्णाच्या घरी गेल्या. आणि त्या कृष्णाच्या घरच्यांना म्हणतायत का मला कामाला ठेवावं. पण मग ती माणसं म्हणायला लागली, बाई इथे काम करणारे काय कमी आहे का, तो राजा आहे ना. नाही नाही म्हटले, काही करा पण कामाला ठेवा. अगं कामाला ठेवल्यानंतर तुला एका वर्षात किमान, बरा पूर्वी सालकरी असायचे, सालकऱ्याला वर्षाला 2 ड्रेस घ्यावे लागायचे. ते मांजर पाठ नाही तर कोणताही तरी 2 ड्रेस घ्यावे, पोशाख करावे लागेल. तुला तसा पोशाख करावा लागेल ना वर्षाला आम्हाला. माऊली म्हणतात वस्त्राची चिंता करू नका माझ्या, मी 5 दमडीचं जाडं भरडं कापड घालील. 5 दामाचा घोंगडा नेशेन, 5 दमडीचं. अगं पण तुला जेवायला द्यावं लागेल ना. माऊली म्हणतात मला जेवायची माझी चिंता करू नका. तुमच्या सगळ्यांचं जेवून झाल्यानंतर तुमच्या ताटात ते थोडं थोडं खरकटं उरेल, ते खरकटं गोळा करील मी, ते खाईल. आणि ते तिथं मोरीत गप भांडी घासत बसेल. कारण पाणी पिण्याच्या निमित्तानं तो सावळा एकदा तरी आत येईल आणि त्याला पाणी पिताना मी भांडी घासता घासता पाहिल. ते पाहण्यासाठी मला इथे कामाला ठेवा. 5 दामाचा घोंगडा नेसेन, उरली ती मोट सेविन गे बाई, कामारी 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 होईन. मी कामारी होईन पण या गोपाळाचे घर रिगे न गे बाई. मग ती मंडळी असं म्हणाले, बाई तुला आडगळीची का होईना पण एखादी खोली द्यावी लागेल ना. ते म्हणले माझ्या झोपेची चिंता करू नका, मी काय करेल, त्या श्रीकृष्णाचं घर जिथे त्याच्या उंबऱ्यावर डोकं ठेवून झोपेल मी. कारण जाता येता कधीतरी त्याचा पाय माझ्या डोक्याला लागेल आणि मी झोपेतून जागी होऊन त्या सावळ्याचं रूप निहाळील.
याचा उंबरा उशीचा करीन वरियर झार सेविन गे बाई कामारी 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 होई. अगं म्हणाले बाई पण तुझे वडील जे निवृत्तीनाथ ते वडील विचारत विचारत येतील ना. ते म्हणाले माझ्या वडिलांची चिंता करू नका. मी या कृष्णाच्या प्रेमभावाने झालेली कामीन मी माझ्या गुरूंना हे भक्तितत्व समजून सांगेल. निवृत्ती ज्ञान देवा पुसतील वर्म त्याची कामीन मी पुरेन गे बाई कामारी 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 होईन. स्वतः श्रीकृष्ण असताना राधेच्या रूपामध्ये स्वतःला विसरणं यालाच म्हणतात प्रेम समाधी. आणि ती सुद्धा ज्ञानोबांची होती. ती समाधी समाधी हरीची समसुखे विन न साधिल जाण द्वैत बुद्धी. विठोबार कुमाई 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 आय विठोबार कुमाई आय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई आय विठोबार कुमाई आय विठोबार कुमाई आय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली यथामती यथावकाश माऊलींनी जशी बुद्धी दिली तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा आमचे पितृतुल्य आदरणीय अण्णा त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. थांबतो. सेवा संपवायच्या अगोदर महाराष्ट्राचे दिग्गज मृदंग सम्राट आदरणीय पांचाळ गुरुजींना मी विनंती करतो एखादं परण. चाल 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 सर क्षमा करा मी विसरतो. शेवटची भैरवी गाण्यासाठी श्री हरिभक्तीपरायण श्रीकांत महाराज भालेराव आणि सुखलाल महाराज बुचोडे आपणास विनंती आहे की कृपया आपण भैरवी चाल गावी. वा वा. कुणी उठू नका फक्त अवघ्या ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ज्ञानदेवी हरीचे चिंतन हरीचे चिंतन हरीचे चिंतन हरीचे चिंतन हरीचे चिंतन
सर्व काळ हा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरीचे चिंतन हरीचे चिंतन हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी गणना कोण करी गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे तुकाराम 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 बसा अण्णा बसा या ठिकाणी आदरणीय आपल्या तालुक्याचे सभा जयति जयति जय जय देव धवन नृत्य करत वार करी भगत जन बाधित मृदंग त्रिगड देत 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 धाकट ताकट धाकट टकट धाकट थिटता वारकरी कुठल्या याच्यावर नसतात तर धिंदा गधा गधिंदा गधा गधिंदा गधा गधिंदा गधा गिन धागिन धाती टेकता गदी गण धा त्रिगड धा मग अशी सुरुवात केली नंतर तिथलं वर्णन केलंय थोडं इंद्रा येनितटी सिद्धेश्वर पीठ धात्रक धिकिट घिन तरान देत्ता विठ्ठल पंत रुक्मिणी माता देटकड धाकिट तागत टकड धाकिट धेट ताकता न निवृत्तीनाथ सोपान भ्राता आदिशक्ती मुक्ताई कहत सब हे दाता तू विश्वविधाता ज्यावेळेस माऊलींनी ताटे लावून बसले होते त्यावेळेस मुक्ताई म्हणली होती हे दाता तू विश्वविधाता
माऊली कसे स्वरूप होते विठ्ठल पद कमल रमत धिंता कृपांकित निवृत्तीनाथ वेद महिषी पुत्र मुख वदविता जय जय कार करीत पंडिता उद्धार करत जडमुड भाविक ज्ञानेश्वरी ग्रंथ तू रचयिता धकिटता तकिटता तकिट ताक धकिट ताक ताक धिनक ताक धिनक ताक धिनक साधक वृंद मात्र समदननी काल तप्त जन ताप भंगिनी ज्ञानामृत स्तनपानदायिनी वंदे हमते कलिमल हरणी ता धकिटता धकिटता धकिट ताक ताक धकिट ताक धत धत धट धट धगतिट ताक तिट घिन धगतिट कर धकिट धिटता विश्व ज्ञान अरु प्रेम पल्लवा योग सिद्धि अति कोमल गाभा कृपा करत जनु सूर्य प्रभावा वंदे हम आनंदी वल्लभा कृत धा तिटकत योगी ज्ञान राजा वंदे हम आनंद वल्लभा योगी ज्ञान राजा वंदे हम आनंद वल्लभा योगी ज्ञान राजा असं ते परण आहे बघा पूर्ण वाजवत एकदा जय 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 देव धव नृत्य करत वार कर भगत कर पाद पतंग त्रिगत तगट 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 ता गदिगल दिंदा गा दिंदा गा दिंदा गा दिंदा किन तगट तगट कतक दिगल धा दिंदा इंद्रायण सिद्धेश्वर पिट तगट तगट किंतरान दत्ता विठ्ठल पंत नीनी माता तगट 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 निवृत्तीनाथ सोपान माता आज शक्ती मुक्तायिका सब हे दाता तू विश्व विधाता तगट तगट धा तगट तगट जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय